नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। ठाण्यामध्ये भाजप जोमात तर शिंदे गट कोमात। मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊया। त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। भाजपने कोंडी केल्याने ठाणे लोकसभेत मिंदेंना अजूनही उमेदवार मिळत नसताना आता माजी खासदार व भाजप नेते संजीव नाईक यांनी थेट प्रचाराचा नारळ फोडला आहे। भाईंदरमध्ये भाजपच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी तसेच रहिवाशांची बैठक घेत संजीव नाईक यांनी 99% मीच उमेदवार असेन असे ठासून सांगितले आहेत। तसेच पक्षानेच आपल्या त्यागासाठी हिरवा कंदील दिला आहे असेही त्यांनी सांगून टाकले। त्यामुळे उमेदवारीसाठी ब्लॉगिंग करणारे मिंदे गटातील हौसेनौसे गॅसवर गेले आहेत। ठाण्याच्या जागेवरून मिंदे गट आणि भाजपचे घोडे अडले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परस्पर कल्याणच्या जागेवरून श्रीकांत शिंदे यांची घोषणा करून ठाण्यावर एक प्रकारे दावा केला आहे। महत्त्वाचे म्हणजे श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर लगोलग भाजप नेते संजीव नाईक यांनी उमेदवारी जाहीर केली नसताना देखील प्रचाराचा नारळ फोडला आहे। नाईक यांनी भाईंदरच्या बालाजीनगरमधील एका सभागृहात स्थानिकांबरोबर बैठक घेतली। त्याच भाजपचे काही माजी नगरसेवक व कार्यकर्ते देखील उपस्थित होते। यावेळी बोलताना ते म्हणाले की पक्षाने उमेदवारीच्या अनुषंगाने हिरवा कंदील दिला असून त्यांची सुरुवात आपण येथून करत आहोत। 99% आपली उमेदवारी पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय देईल निश्चित आहे त्या दृष्टीने आपण काम करू असे सांगितले। त्यामुळे कल्याणच्या जागेची घोषणा करून ठाण्यावर दावा करण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याने मिंदेंची चिंता चांगलीच गोची झालेली आहे। मित्रांनो, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? शिंदेंना सोबत घेऊन भाजप शिंदेंना हळूहळू संपतंय का? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा। धन्यवाद।